नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज रेसिपी तर नाही पण रेसिपीच्या निगडीतच एक आपण विषयावर बोलणार आहोत। तर आपण बघा बऱ्याच वेळा बाजारातून कोथिंबीर आणतो पण ती लगेचच खराब होऊन जाते। तर मग ती आपण जास्तीत जास्त दिवस कशी चांगली ठेवू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला कोथिंबीरचे देठ असे कापून घ्यायचे। देठ कापण्या अगोदर व्यवस्थित बघून घ्यायची कोथिंबीर आणि त्यानंतर मग कोथिंबीर अशी मोकळी करून त्यामध्ये जे पिवळी पानं असतात, काही वेगळं गवत वगैरे पण असू शकतं, ते सर्व आपल्याला व्यवस्थित कोथिंबीर निवडून घ्यायची आहे। कारण आपण हे पिवळी पानं वगैरे ठेवूनच जर कोथिंबीर स्टोअर केली तर ती लवकर सडून जाते किंवा लवकर खराब होऊन जाते। त्यामुळे कोथिंबीर साठवण्यासाठी ही स्टेप देखील खूप जास्त महत्त्वाची आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे कोथिंबीर निवडून घेतली। आता आपल्याला मस्त खळखळ अशा पाण्यात ही कोथिंबीर धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर। कारण आता पावसाळ्याच्या दिवसांमुळे कोथिंबीरीच्या देठांना खूप जास्त प्रमाणात माती लागलेली असते आणि बरीच खराब देखील असते। त्याच्यामुळे ही कोथिंबीर आपल्याला 2 ते 3 पाण्यात मस्तपैकी धुवून घ्यायची। जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोवर तुम्ही धुवून घ्या। तुम्ही बघू शकता इथे आता आपलं नितळ पाणी दिसतंय। आता ही कोथिंबीर धुवून झाल्यानंतर एका सुती कापडावर आपल्याला ही थोडा वेळ पसरून ठेवायची। तुम्ही फॅन खाली देखील सुकवू शकतात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान सुकवून घेते मी कोथिंबीर आणि त्यानंतर थोडा वेळ नॅपकिनमध्ये देखील मी ही ठेवून घेतली होती, जेणेकरून त्यामध्ये काही पाण्याचा अंश राहणार नाही। त्यानंतर मग एक असा सील पॅक डब्बा घेतला आहे मी, जो मी फ्रीजमध्ये ठेवते आणि तो डब्बा घेतल्यानंतर त्यावर असा एक पेपर टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर ही जी व्यवस्थित पाणी नितरलेली कोथिंबीर आहे ती ह्या डब्यामध्ये अशी आपल्याला ह्या पेपरवर टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व कोथिंबीर मी ह्या बॉक्समध्ये ठेवून घेते। आता आपल्याला काय करायचं आहे, यावर पुन्हा एक पेपर ठेवून द्यायचा आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित दुमड मारून हा पेपर ठेवायचा आहे आणि नंतर याला डब्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। हा अगदी सील पॅक डब्बा आहे, यात हवा वगैरे जात नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर आठवड्यापेक्षाही जास्त दिवस म्हणजे 10-12 दिवस देखील तुमची कोथिंबीर चांगली राहू शकते। तुम्ही फक्त काय करायचं आहे की थोड्या दिवसांनी जेव्हा तुम्ही कोथिंबीरचा डब्बा उघडणार तेव्हा जर हा पेपर जास्त ओला झाला असेल तर तुम्ही पेपर देखील बदलून घेऊ शकतात। त्याच्यामुळे अजून जास्त दिवस कोथिंबीर टिकेल, कारण की कोथिंबीरला पाणी सुटलं की मग ते हा पेपर ओला होऊन जातो। त्यामुळे आता तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या दिवशी भाजी बनवताना ही कोथिंबीर काढलेली आहे। अतिशय फ्रेश आहे कोथिंबीर आणि जेव्हा पण आपण हा डब्बा उघडतो तेव्हा 1-2 पिवळी पानं दिसली तर तेव्हाच आपण काढून टाकायची आहेत, म्हणजे अजून जास्त दिवस ही कोथिंबीर छान राहते। चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। आणि अशा नवनवीन ट्रिकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।